मंडळी आज केले होते घावणे एकदम छान असे मऊसर आणि झाळीदार घावणे तयार झालेले आहेत. तर हे मी तांदळापासून घावणे बनवले. तर इथे बघू शकता आपण 10 ते 15 मिनिटं अशी घावणे बनवून तयार करू शकतो. तर त्यासाठी मी तांदूळ घेतले. तांदूळ ना रात्रभर भिजत ठेवायचे. जर तुम्हाला सकाळी नाश्त्याला बनवायचे असेल ना तर सकाळी रात्री आपण तांदूळ भिजत ठेवायचे. तर ही मी रात्री जेवणासाठी बनवलेले, त्यासाठी मी सकाळी तांदूळ भिजत ठेवलेले. बारीक असं रव्यासारखं मिक्सरला लावून घ्यायचं, तांदूळ पाणी घालायचं आणि आपण बारीक रवा असतो कसा तसा मिक्सरमध्ये मी लावून घेतला. नंतरचं पाणी घातलं, थोडंसं बॅटर ना पातळ असतं घावण्यांचं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. नंतर इथे मी भिडा तवा ठेवला गरम करण्यासाठी. तुमच्याकडे पॅन असेल ना, भिडा तवा नसेल तर पॅनवर पण काढू शकता, पण पॅनवर कसे थोडेसे जाडसर होतात. तर इथे मी चांगलं असं तेल लावून घ्यायचं आणि पातळसं घावणा काढून घ्यायचा आणि त्यावर लगेच ढाकण ठेवायचं आणि 1-2 मिनिटं झाली की आपण लगेच ढाकण काढायचं आणि परतून घ्यायचा. पहिलं साईडनी कडा चढवायची, लगेच असं परतला तो पहिलं आहे ना म्हणून थोडंसं जरा चिपकलं जाईल. नंतर लगेच भिडं चांगलं गरम झालं की लगेच असे निघून येतात पटपट. तर पुन्हा असं काढायचं असेल तर पुन्हा तेल लावून घ्यायचं आणि मिक्स करून बॅटर असा मिक्स करून घ्यायचा आणि घालून घ्यायचा. इथे बघा एकदा चांगलं असं भिडं गरम झालं ना तवा, तर चांगलं पटपट निघून येतात. तर अशापैकी छान असे डोसे तयार होतात. खायला छान लागतात. चटणी अशी, उसळ असो किंवा कुठली भाजी असो, चहाबरोबर छान लागतो डोसा खायला. तर तुम्ही अगदी नक्की करून पहा. तुम्हाला नक्की आवडणार आणि आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा.